ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। ज्यांनी आपल्या सुंदर दोषरहित शब्दांनी संपूर्ण मानव मात्रांची वाणी शुद्ध केलेली आहे, दोष धुवून काढलेले आहेत आणि अज्ञानातून उत्पन्न झालेल्या अंधकाराचा ज्यांनी नाश केलेला आहे अशा पाणिनी महर्षींना नमस्कार. इदानीं 23 अभ्यासः त्रयोविंशतितमः 23वा क्रमः संख्येयः. एतस्मिन् पाठे या धड्यामध्ये उकारान्तः शब्दाः सन्ति. एतस्मिन् पाठे उकारान्तः शब्दाः सन्ति. तेषु त्यांच्यामध्ये केत राहुः 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 शब्द उकारान्तः अस्ति. यत्र उकारः शब्दस्य अन्ते भवति तत् सः शब्दः उकारान्तशब्दः. अहं यत् संस्कृते वदामि तत् सर्वं भवन्तः अवगच्छन्ति इति ज्ञात्वा संस्कृते वदामि. राहुः इति उकारान्तशब्दः. राहु. केतुः इति अपि उकारान्तशब्दः. ओके. केतुः शब्दस्य अन्यः अर्थः अस्ति ध्वजा. ध्वजा म्हटले ध्वजच असावा. केतुः शब्दस्य अन्यः अर्थः ध्वजः. ओके. अस्तु. कक्षा इति शब्दस्य रूढार्थः प्रथमे दशमी कक्षा, नवमी कक्षा इति अस्ति. कक्षा शब्दाचा अर्थ काय असतो सर्वांना माहिती. पहिली, दुसरी, तिसरी असं कक्षा. तस्य कक्षा शब्दस्य इतोपि अन्यः अर्थः, इतोपि अजून अन्यः अर्थः, दुसरा अर्थ काय श्रेणी. कक्षा शब्दाचा दुसरा अर्थ काय असतो श्रेणी. म्हणजे प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी असं कक्षा. बर, सुंदर. मग आता आपण पहिल्या गणातील धातूंचे नियम पाहिले होते. ओके. अस्माभिः प्रथम गणस्य नियमाः दृष्टाः. आपल्याकडून काय प्रथम गणाचे नियम काय पाहिल्या गेलेले आहेत. असतो. मग आता इदानीं द्वितीय गणस्य, बघा पहिल्या गणाचा आपण पाहिलेला आहे तरी सुद्धा इथे लिहितो पहिला गण. मग ऐका, सोपे.
ज्या गणात जो गण आहे त्या गणाच्या पहिल्या धातू जो असेल, ऐका, ज्या कोणताही गण असेल त्या गणाच्या पहिल्या धातूवरून काय करतात, त्या गणाला नाव देतात. म्हणजे काय, भू हा प्रथम गणातील पहिल्या गणातील पहिला धातू आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, भ्वादी गण. भ्वादी गण. भू प्रथम गणस्य प्रथमः धातुः अस्ति, अतः प्रथमः प्रथमस्य गणस्य नाम भ्वादिगणः भवति. किती सोपं आहे. प्रथम गणस्य प्रथमः धातुः भू अस्ति, अतः म्हणून, अतः प्रथमस्य गणस्य नाम भ्वादिगणः. म्हणजे पहिल्या गणाचा धातू भू आहे, त्याच्यामुळे त्याला भ्वादिगण म्हणतात. मग हे भ्वादी का झालं हे तुम्हाला माहिती आहे. ऊच्या पुढे अ आलेला आहे, कोणती संधी? गुण. आहे. ऊच्या पुढे ई उ रुल रू यांच्या पुढे भिन्न स्वर आल्यानंतर ऊचा होतो, ओ. नाही मॅडम, ऊचा होतो व, ईचा होतो य, ऊचा होतो व. इथं लिहितो चला, य, बघा, ई उ रू लृ यांच्या जागी काय होतं, य व. विसरू नका, लय वेळा सांगितलं हा. मा य. विस्मरंतु, सर मग त्या वारंवार. दिवशी हं, त्या बोला. दिवशी ते अंतिम स्वराला गुण होईल लिहिलं होतं ते प्रथम हा हा गणातले हा, धातू. मी काय म्हणतोय, इथं आपण धात या दोघांची संधी झालेली आहे. तो आपण गुण कधी करतो, ज्यावेळी आपल्याला त्याचं रूप बनवायचंय. जसं मुद. आता या मुदचं काय बनवतोय आपण, मोद. कधी बनवतो आपण ते, ज्यावेळी आपण त्याचं रूप बनवतोय. पण इथे आपण रूप नाही बनवत, ह्याला नाव देतोय की भू आहे. ऐका सगळ्यांनी, भू आहे ज्याच्या आधी. या भुआदीचा अर्थ काय आहे, भू भू आहे. ज्याच्या आधी, म्हणजे भूच्या नंतरचे सगळे कुठला गण होईल, भुआदी गण. मग मी तुम्हाला सांगतोय भुआ का झालं, हम्म. आहे का नाही. याला भुआदी गण म्हणतात, पण हे भुआदी म्हणजे काय, भू आदी. म्हणजे काय, भू धातू आहे ज्याच्या आधी असा गण कुठला होतो, प्रथम गण. त्याला नाव काय देतात, भुआदी गण. वादी. म्हणजे उद्या जर तुम्हाला कोण म्हटलं की हा धातू आहे आणि हा मग कोणत्या गणातला आहे, मग तुम्ही भुआ. कधी प्रथम गण म्हणणार, पण तुम्ही कधी असं पण म्हणू शकता की भुआदी गणातला आहे हा. म्हणजे कोणी जर असं म्हटलं भुआदी गण, तर मग असं नको व्हायला की आम्हाला माहितीच नाही. प्रथम गण, भुआदी गण. मग हे धातूचं नाव कशावरून ठेवतात, तर त्या गणातल्या पहिल्या धातूवरून. पहिले. एवढंच. बघ, आता आपण द्वितीय गणातला एक धातू बघायचा आहे. मग या द्वितीय गणाची जी विशेषता आहे ती पाठीमागच्याच पाठामध्ये गेली होती, पण आपण ती पाहिली नव्हती. आता आपण तिला पाहूया. काहीच विशेषता म्हणजे अशी आहे की त्या गणाला विकरण नसतं, एवढीच. विकरण नाही, हीच विशेषता आहे त्याची. तसं भुआदी गणामध्ये काय विकरण असतं, अ, पठ, पठ, त्याचं होतं पठती. पण हा जो द्वितीय गण आहे त्याच्यामध्ये काय विकरण नसतं, नाही. हे आपण पाहिलेलं आहे. मग असा एक धातू आम्हाला सांगाल का, तर हो, बघा, अद नावाचा धातू या ठिकाणी येत आहे. धातू, हा, अद नावाचा, अद अत्ती. बघा, अद अद अद, ये पटपट. हा, बघा, आहे का, द्वितीय गणातला पहिलाच धातू आहे का हा,
बोला बोला. बघा हो 2001. मग पण द्वितीय गणाचं नाव काय होतं बघा? अदादी. हम्म. कळतंय? हम्म द्वितीय गणातला पहिला धातू म्हणजे धातूचं नाव गणाचं नाव कशावरून ठरतं? त्या धातू मधल्या त्या रूपावरून पहिल्या ह्याच्यावरून कळतं. तसं हा हम्म अद जो धातू आहे तो काय दुसऱ्या गणातील पहिला धातू आहे म्हणून त्या गणाचं नाव काय झालं? अदादी. अदादी. मग आता अरे इथे अरे काय झालं? अद आणि आदी मिळून गेला. अद आदी अदादी. बरोबर. हम्म हा. हम्म मग अदादी गण. मग आता समजा मी द्वेष नावाचा धातू टाकतो. द्वेष. द्वेष. मग लगेच त्याचं गण तुम्हाला दिसणार. आला द्विष धातू. कुठला गण? द्विष धातू. द्वेष करणे आणि अदादी. ठीक आहे. मग आता सगळी माहिती हळूहळू सांगतात इथं. उभयपदी आहे. उभयपदी म्हणजे काय सांगा बरं? सकर्म आणि अकर्म दोन्ही नाही नाही नाही. ह्याच्यामध्ये उभयपदी सांगा फक्त. पण दोनच पद आहेत आपल्याकडे धातूंचे. आत्मनेपद हा, आणि एक आहे परस्मैपद. आत्मनेपद आणि परस्मैपद. मग जर बरंच तो नाही पण आत्मनेपदामध्ये पण असेल आणि परस्मैपदामध्ये पण चालत परस्मैपद असेल तर त्याला काय बोलतात? उभयपद. उभय उभयपदी. आणि सकर्मक म्हणजे काय? म्हणजे जिथे कर्म त्याच्यात कर्म आहे. आहे हा. हे म्हणजे बघा, जिथे कर्म आहे असं म्हणण्यापेक्षा ज्या ठिकाणी कर्माची शक्यता आहे. शक्यता आहे. म्हणजे बघा, अहम गच्छामि. ऐका ऐका, हे तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, पुन्हा सांगतो. अहम गच्छामि हे जेव्हा म्हणतो मी, मग हा गच्छामि धातू सकर्मक आहे का अकर्मक आहे? अकर्म. का बरं? कर्ता आणि क्रियापद आहे. नाही नाही, हे तुम्हाला मी आधी सांगितलं होतं, पुन्हा लक्षात घ्या. बघा, फक्त कर्म वापरलं नाही म्हणून तो अकर्मक नाही होत. तुम्हाला आठवत असेल माझे असे शब्द असतात, कधी बदलत नाहीत. हो कर्म वापरलं नाही म्हणून तो अकर्मक नाही होत. ज्या ठिकाणी कर्मच शक्य नाहीये त्यालाच अकर्मक म्हणतात. तुम्ही वापरा नाही तर नका वापरू. धातू ठरलेलाच आहे. तुम्ही वापरला नाही म्हणजे अकर्मक थोडी होतो. दुसरं कोणी वापरेल मग तो सकर्मक होईल का? म्हणजे आपल्या वापरावरती हे धातू सकर्मक आकर्मक डिपेंड नाहीयेत. त्यांचं आधीच ठरलेलं आहे. कर्म शक्य आहे का नाही. आता मी बसतो. कर्म लावून दाखवा बरं. बोला. मी मी याला खाली कुठे उड्या बसतो. मारतोय आपण आज? उड्या मारतोय इकडे तिकडे. हा, बोला बोला. म्हणजे हा. मी मी खाली बसतो किंवा हा, मग खाली खुर्चीवर बसतो. हा, खुर्ची हा, वर बसतो. वर म्हणले कुठली विभक्ती आली? वर ना याच्यावरती सप्तमी हा, मग आणि कर्म कुठल्या विभक्तीमध्ये असतं? द्वितीया. द्वितीय द्वितीया. मध्ये मग हे आता या या धातूमध्ये होतं का? कर्म लागू शकतं का? तुम्ही लावू शकता किती पण प्रयत्न केले तरी. किती प्रयत्न करा, कर्म लावून दाखवा. सर कशामध्ये कसं मी बसतो याच्यामध्ये कर्म लावून हम्म दाखवा. बोला. मी बसतो शक्यच नाहीये. मी खुर्चीवर बसतो, इकडे बसतो असंच तुम्ही म्हणणार. मग हम्म अकर्मक धातू म्हणजे काय? ज्या ठिकाणी म्हणजे कर्म तिथं शक्यच मी नाहीये. सकर्मक म्हणजे काय? शक्य आहे. तुम्ही लावत नाही म्हणून अकर्मक नाही होत तो. हे सकर्मक आकर्मक महत्वाचे म्हणून त्याच्यावरती भर दिलाय. आपल्याला बघायचं आहे. या इकडे. मग काय द्वितीय गणाच्या धातूंना काय होतं? मधला जो प्रत्यय असतो तो लागत नाही. बघा, अद धातू अत्ती. मग या अदचं अत का झालं तुम्हाला माहिती आहे ना? संधी बघावं लागणार ना आता पुन्हा म्हणजे अं, संधी अरे बघा, सोपं आहे. कठोर व्यंजनाच्या पुढे, मृदू व्यंजनाच्या पुढे सोपं लिहितो. मृदू व्यंजन. आता मृदू व्यंजन काय आहे? तुम्हाला माहिती आहे तरी पण ऐका. तिसरा चौथा कॉलम ग ज ड द ब.
घ झ ढ ध भ आणि य र ल व ह हे काय आहेत? मृदू व्यंजन आहेत. आणि कठोर कुठले आहेत? क च ट त प ख छ ठ थ फ आणि श श स हे काय आहेत? कठोर. कठोर. मग द हा मृदू व्यंजन आहे का? अद तिसऱ्या कॉलम मध्ये तो म्हणजे आहे. हो. आहे. आणि त्याच्या पुढे कठोर आला का? हम्म. मग मृदू व्यंजनाच्या पुढे जर कठोर आला तर मृदू व्यंजन काय होतो? कठोर होऊन जातो. कठोर होतो हम्म. म्हणजे त्याच्याच वर्णातलं पहिलं बनतो. सोपं मी तुम्हाला असं सांगितलं होतं, तिसऱ्याच्या जागी पहिला होतो आणि पहिल्याच्या जागी तिसरा होतो. कधी? त्याची कंडिशन लक्षात ठेवायची. मृदूर मृदू व्यंजनाच्या पुढे कठोर आलं तर काय होणार? मृदू कठोर होणार. कठोर होणार म्हणजे पहिला कॉलम. आणि कठोरच्या पुढे जर मृदू आलं तर कठोर काय होणार? मृदू. मृदू. मृदू होणार म्हणजे त्याच्याच वर्गातील तिसरं. जर शब्द मी फास्ट बोलत असेल, एकच लक्षात घ्या. मृदू व्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आल्यानंतर मृदू व्यंजन कठोर होतं म्हणजे त्याच्याच वर्गातील पहिलं अक्षर बनतं. जसं क ख ग असेल, ग च्या जागी काय होईल? क आहे ना, ग च होणार क. मग आता या ठिकाणी काय आहे? द आहे. द च काय होणार? हो. त थ द. द च होणार त. म्हणून धातू जरी अद असला तरी काय त्याचं त झालेलं आहे. हे तुम्हाला माहिती होतं, पुन्हा एकदा बघितलं. मग बघा आता इथं अद धातूचा अर्थ पण सांगतात आपल्याला. भक्षणे अशी ही संस्कृतची पद्धत आहे. भू सत्तायाम असं ते म्हणतात. तुम्ही जर मोठे व्याकरणकार बघितले, अतिशय प्रकांड पंडित, तर ते अर्थ बघा कसे आहेत त्याचे. अद भक्षणे म्हणजे खाणे या अर्थामध्ये अद. कधी कधी काय होतं, एकच धातू असतो पण ते वेगवेगळ्या अर्थामध्ये असतात. पुन्हा बोलतो ऐका. एकच धातू असतो पण तो वेगवेगळ्या अर्थामध्ये असतात. मग तो कुठल्या अर्थातला आहे कसा कळतो? इथे कळतो. उदाहरणार्थ तुम्हाला आता बघायचं का उदाहरण सांगू? चला उदाहरण सांगतो. अस धातू. अस धातूचा अर्थ काय सांगा? असणे. 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 पण हा अस धातू बघा, हा अस धातू ज्यावेळी भ्वादी गणामध्ये येतो त्यावेळी त्याचा अर्थ काय? जाणे, जाणे. जमणे. हाच अस धातू ज्यावेळी अदादी गणामध्ये येतो त्याचा अर्थ काय होतो? होणे किंवा असणे. हाच अस धातू जेव्हा दिवादी गणामध्ये येतो त्याचा अर्थ काय होतो? फेकणे. मग हे आम्हाला धातूंचे अर्थ कसे कळतील ते या ठिकाणी सांगतात. गती दीप्त्यादानेषु. तीन अर्थ. म्हणजे ही आपल्याला फक्त पद्धत समजून घ्यायची, ते कसे बोलतात आपल्याशी. अस धातू भुवी आणि अस धातू क्षेपणे टाकणे. क्षेपणे टाकणे. आता आपण संस्कृत काय करतोय? मराठीतून शिकतोय. पण पहिला संस्कृत मधूनच शिकवायचे. म्हणजे त्यांना आधी बोलणं येतच होतं असं मला म्हणायचंय. तर बघा, एकच धातू वेगवेगळ्या अर्थामध्ये असतो. तो अर्थ आपल्याला कुठे कळत असतो? लगेच त्यांनी धातूला लागून दिलेला असतो. अस क्षेपणे. अस गती दीप्त्यादानेषु. तसं मग आता या ठिकाणी अद धातू कुठल्या अर्थामध्ये? भक्षणे. भक्षणे म्हणजे काय? खाणे. खाणे या अर्थामध्ये तो आहे. बघा, अद अद बघा, ती तह अंती. सी थह थ. स्मी अस. इथं वेगळं असतं. द्वितीय गणाला काय अद्वि. आता विकरण नाहीये अद्वि. मध्ये, त्याच्यामुळे अचा संबंधच नाही. अद्मी. अद्वह. अद्मह. म्हणजे इथं काय होणार? मी वस मस.
आता हे थोडंसं तुम्हाला वेगळं इंट्रोड्यूस करतोय. भांडारकरची पद्धत अशी आहे. आपण काय म्हटलं होतं आधी? आम्ही, आवह, आमह असं म्हटलं होतं तुम्हाला. पण खरं तर ते मी वसमस आहे. खरं तर ते वेगळेच प्रत्यय आहेत. आपल्याला समजण्यासाठी आपण सोपं केलेलं आहे. मग आदमी म्हणजे काय? आदमी याचा अर्थ कोण सांगेल मला? गुरुबंधू. आदमी. मी हा, मी करेक्ट. नाही ना. अत्ती शब्दाचा अर्थ मी काय आहे? अद धातूचा अर्थ काय आहे? भक्षणे, भक्षणे खाणे. खाणे मग खाणे आदमी शब्दाचा अर्थ काय होईल? आदमी धातूचा? मी खात करेक्ट. घाबरू नका. मी खातो. मी मग तुम्ही अहम खादामी सुद्धा म्हणू शकता आणि अहम आदमी सुद्धा म्हणू शकता. आदमी आदमी. वयम अद्मह म्हणजे आम्ही खातो. खात आता खातो. ठीक आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला आणि मग पुढचं बघूया. संख्या बघूया आज आपण. अदंती. इथे तर मिक्सच झालेलं काय प्रश्नच नाही तिथे. चला ठीक आहे. मग अत्ती, अत्तह, अदंती, अत्सी, अत्थह, अत्थ, अद्मी, अद्वह, अद्मह. मग अस धातू कुठल्या गणाचा आहे? आपण जो अस्ति, स्तः, संती म्हणतो. आठवतोय का? सगळ्यात महत्वाचा अस आहे. अस धातू हा काय? द्वितीय गणातला आपण पाहिलाय. बघा आता याला विकरण लागलेलं आहे का? नाही. बघा ती, स्तः, संती. असि, स्थः, स्थ, अस्मि, स्वः, स्मः. मग सर हा अ का गेला का नाही त्याचे नियम आहेत. पहिलं आपल्याला एवढं समजून घ्यायचंय. अस धातू द्वितीय गणातला आहे, अदादी गणातला आहे. त्याचा अर्थ भुवी असणे या अर्थामध्ये आहे आणि तो कसा चालतो एवढं लक्षात ठेवायचंय. मग खोल खोल अजून पुढे. ठीक आहे. मग काय? द्वितीय गणातल्या धातूंना विकरण नाही हे आपल्याला बघायचं होतं आणि अद धातूची रूपं आपल्याला पाहायची होती. अत्ती, अत्तह, अदंती, अत्सी, अत्थह, अत्थ, अस्मि, अद्मी, अद्वह, अद्मह. ठीक आहे. कारण की या अद धातूवरती त्यांचे प्रश्न असणार आहेत म्हणून मी त्याला थोडासा भर दिला. मग तुम्ही आतापर्यंत किती धातू बघितलेत खाण्यासाठी? 2. आणि हा तिसरा. पहिला कुठला बघितला होता? दादा खादती. खादती. धातू सांगताना आपण कधी पण काय सांगतो त्याचं? प्रथम पुरुष एकवचन सांगतो हे लक्षात ठेवा. आपण कसं म्हणतो? भूभवती असं म्हणतो. पठ पठती. खाद खादती. ओके. आणि अजून एक धातू आपण बघितला होता 10व्या गणातला भक्षयती. भक्षयती भक्षयती. भक्ष याचा अर्थ भक्ष सुद्धा काय? खाणे. आणि अत्ती याचा सुद्धा अर्थ काय? खाणे. आणि मग असे अजून धातू आहेत का खाण्यासाठी? असतील माझ्या मते. बघा टू ईट किती आहेत? बाबा एवढे धातू आपल्याकडे आहेत. पण वेगवेगळे एवढे सगळे खाण्या अर्थामध्येच आहेत. चलो असो. जॉईन करा. आपण काही धातू पाहणार आहोत आणि 1 ते 100 संख्यांमधले थोडं थोडं मुख्य 11, 12, 13, 50, 60, 70, 80, 90, 100 एवढंच बघायचं. मग धडा संपणार आहे हा. ठीक आहे. लगेच जॉईन करा.